कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आमच्या आरक्षणात अतिक्रमण नको, दहशत आणि दादागिरी हे काय चाललंय? लातूरमध्ये भुजबळ आक्रमक, तर आम्ही लढत राहणार, आमचं आरक्षण टिकवल्याशिवाय राहणार नाही, भुजबळांचा निर्धार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी.आर. नियमानुसार आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा। मराठा आरक्षणाच्या जी.आर.वर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। अशिक्षित असलो तरी तुझ्यासारख्या रडकुंडीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं म्हणत मनोज जरांगेंचा मंत्री छगन भुजबळ यांना टोला। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, मराठवाड्यातील बंजारा समाजासंदर्भात मुंडेंचं फडणवीसांना पत्र। हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग, महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतींचे आरक्षण जाहीर। 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीच्या आरक्षणाची ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर। छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात बंजारा समाजाचा रास्ता रोको, जालना रोडवर बंजारा समाजाकडून चक्काजाम आंदोलन। हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी। नाशिकमध्ये मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त शहरासाठी जनाक्रोश मोर्चा। संजय राऊत, बाळा नांदगावकर यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी मोर्चात सहभागी। भस्मासुराचे कपडे परिधान केलेल्या मनसैनिकांकडून सरकारचा निषेध। नाशिकमध्ये युतीची सुरुवात, आता पुढचा मोर्चा पुण्यात। संजय राऊतांचं वक्तव्य, तर हा मोर्चा म्हणजे एक सॅम्पल आहे। नाशिकमधील मोर्चावरून बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा निषेध। कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांकडून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानं वाद। नेहरूंच्या काळापासून शिवरायांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा, फडणवीसांची काँग्रेसवर टीका। बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्यावरून वाद। शिंदे फडणवीसांनी केंद्राला हस्तक्षेप करण्यास सांगावं, फडणवीसांच्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच, माढ्याच्या तहसीलदारांचा अहवाल TV9 मराठीच्या हाती। उत्खननाबाबत पूर्व परवानगी घेतली नसल्याचा अहवालात उल्लेख। उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती, या प्रकरणाचा काही लोकांचा सहभाग, संपूर्ण गावाला वेठीस धरू नये। कुर्डू मुरुम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल। शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी। लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावावी, राज्य सरकारची नागपूर खंडपीठाला विनंती। भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी शपथ घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून राधाकृष्णन यांना शपथ। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह राजनाथ सिंह, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही उपस्थिती। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित। दिल्ली हायकोर्टाला बॉम्बची धमकी देणारा ईमेल बनावट असल्याची माहिती। हायकोर्ट परिसरात केलेल्या तपासणीनंतर दिल्ली पोलिसांची माहिती। मुंबई उच्च न्यायालयाच्या ईमेलवर आलेली धमकी अफवा, बॉम्बच्या धमकीनंतर मुंबई हायकोर्टात तपासणीत काहीही संशयास्पद सापडलं नसल्याची पोलिसांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मणिपूर दौऱ्यावर जाणार। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूरमध्ये 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमिपूजन। महादेवी हत्तीण प्रकरणी सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली। महादेवी हत्तीणला परत पाठवण्याचा कुठलाही निर्णय झाला नाही। हे प्रकरण एका उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवलं जाणार, कोर्टाची भूमिका। दौंडच्या कडेठाण येथील ग्रामस्थांचे उपोषण 4थ्या दिवशी मागे। दौंडचे माजी आमदार रमेश थोरातांच्या हस्ते सोडलं उपोषण। गायरान आणि वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी सुरू होतं आमरण उपोषण। धुळ्यामध्ये माजी सभापतीच्या मुलाची आत्महत्या। माजी सभापती सोनल शिंदेंच्या 16 वर्षांच्या मुलानं राहत्या घरी गळफास घेतला। आत्महत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून अधिक तपास सुरू।
पुण्यातील चाकणमध्ये 150 अतिक्रमणांसह 21 होर्डिंग्जवर कारवाई. PMRDA सह नगर परिषद NHAI कडून संयुक्त कारवाई. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ठोस पावलं उचलण्यास सुरुवात. मुंबईतील प्रवाशांसाठी मेट्रो 3 भुयारी मार्गातील प्रवास सुखर. सिप्स ते कुलाबा मार्गातील वरलीपर्यंत भुयारी मार्ग सुरू. आता CST स्थानक सुद्धा जवळपास पूर्ण झाला. नवी दिल्लीत अटकेतील संशयित दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट. सूत्रांची माहिती. काही नेते दहशतवाद्यांच्या रडारवर. दहशतवाद्यांच्या चॅटवरून माहिती समोर. सूत्रांची माहिती. छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक. आतापर्यंत 10 माओवाद्यांना कंठस्नान. पोलीस आणि CRPF जवानांची संयुक्त कारवाई. पुण्यातील औंध परिसरात टोळक्याचा धुमाकूळ. आम्ही इथले भाई असं म्हणत दुकानदाराला मारहाण. दहशत पसरवण्यासाठी आरोपींकडून दुकानांची तोडफोड. उरणमध्ये चालकानं मित्राची थार गाडी दुभाजकावर चढवली. गाडी दुभाजकावर चढवून चालकानं पळ काढल्याची घटना. थार गाडीच्या चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. चांदवड नगर परिषदेच्या वाढीव पाणीपट्टी विरोधात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. वाढीव बिलांची होळी करत निषेध. लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल. शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी. लाडकी बहीण योजनेतील याचिका फेटाळून लावावी. राज्य सरकारची नागपूर खंडपीठाला विनंती. कोल्हापुरात सापडलेल्या कुणबी नोंदींमध्ये अनेक त्रुटी आढळल्याचा दावा. एका गावातील कुणबी नोंदींमध्ये दुसऱ्याच गावातील नागरिकांची नावं आढळली. कोल्हापुरातील अनेक गावांमध्ये हा प्रकार झाल्याचा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप. देशभरातील 10 मार्गावर हरित हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकची चाचणी सुरू होणार. इंडियन ऑइल आणि रिलायन्स पेट्रोलियम या 10 मार्गांवर हायड्रोजन फ्युएल स्टेशनही उभारणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती. PFचे पैसे आता ATMने काढता येणार. PFOकडून दिवाळीपूर्वी बँकेसारखी सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार. EPFOच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता. कल्याण रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर फेरीवाल्यांचं अतिक्रमण. फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना चालणंही मुश्किल. RPF GRP पालिका पथक फेरीवाल्यांना मदत करत असल्याचा आरोप. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या सेनेचे दक्षिण रायगडचे संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांचा राजीनामा पदमुक्त करावं अशी राठोड यांची उद्धव ठाकरेंना पत्रातून विनंती. कुणबी प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेला बीड जिल्ह्यात गती. बीड जिल्ह्यातील गावागावात अधिकारी पोहोचले. अधिकाऱ्यांकडून प्रत्येक गावात कार्यशाळेचं आयोजन. आज बीडच्या साक्षाळ पिंपरी या ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन. गोंदिया शहराचा सिटी सर्व्हे तातडीनं पूर्ण करून तालुक्यातील पट्टे वाटप त्वरित करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. गेल्या 5 वर्षांपासून गोंदिया शहराचा सिटी सर्व्हे प्रलंबित. इचलकरंजी शहराला 8 दिवसातून पाणीपुरवठा. पाणी द्या अन्यथा महानगरपालिकेला टाळं ठोकू. गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळं ठोकण्याचा इशारा. धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर कॅम्पेन. धन्यवाद खासदार ओम, आम्हाला कळालं अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून